काय चाललंय काय माझं हे सुई बोटाला लागली होती ते हे म्हणजे की असं म्हणून कळवतेस काय करणार नाही म्हणून लक्ष द्यावं कामात. ही जी तुझी बडबड चालली ना मनातल्या मनात जी मला ऐकू येते ती थांबव आणि कामात लक्ष दे. हात चालव पटपट. काही कळलं नाही असं दाखवू नकोस. नाही मी तर आता गप्पत बसून सगळं गप्पपणे काम करणार. जरा थांबलं असतं तर सांगितलं असतं का अक्षय तुमचा कसा वेडा झालाय ते. मला काही म्हणालीस? मी म्हटलं कशी काय अशी बोटात सुई गेली ते बघायला पाहिजे नीट. आणि पण आता नाही बघ काय बोलणार आहे. आता तुम्ही म्हणाल ना गप्प बस आणि गप्पपणे काम. मी काय बोलत होतीस काय विचारायला. सुई सुद्धा एवढ्या मी एवढा मोठा पडदा शिवणार कसा. ते दाभण आणते दाभण सगळं शिवून टाकते. पडदा शिवल्याशी मतलब हा काय नाही काय पण आमची भाग्यश्री एवढासा घेतो का. सॉरी सासूबाई. नमस्कार आजी. अच्छा पाकळ्या. वा 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 वा. पुरावा सापडला. गुलाबाची पाकळी. माई घाडगे आता काही तुम्ही मला खोटं ठरवू शकणार नाही. पुरावा झालाय हातात. गुलाबाचा बुके घरात येतो काय, तो गायब होतो काय, पाकळ्या तो तोडतो काय, स्वतः उधळतो काय, त्याही गायब होतात. आणि माई घाडगे काही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. बुके येतो बुके गायब होतो. मग पाकळ्या काढल्या जातात, गायब होतात आणि त्या पाकळ्या या नकट्या अमृताच्या हातात दिसतात. काहीतरी गडबड आहे. मोठी गडबड आहे. आणि त्यातून अक्षय वेड्या वेड्यासारखं बोलतोय वागतोय. जादू तर नाही गडबड आहे. काहीतरी आहे नक्की. वसुधा सावध व्हा. फोन वाजतोय. फोन खरंच वाजलाय का त्या बुकेसारखंच आहे. गडबड आहे का जादू का भास. बघायला पाहिजे. हॅलो 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 हॅलो. अरे बोला कोणीतरी हॅलो म्हणा. हॅलो हॅलो कोण बोलते. 1 2 3 4 फोन टेस्टिंग. हॅलो हॅलो. नाही बोलायचं तू जा. काय चाललंय हे. आधी बुके गायब होतो मग आवाज गायब होतो. अरे ते तो बुके पण गायब होते तो आवाज पण गायब होते. पण ती कियारा अख्खीच्या अख्खी गायब झाली. आणि हा मूर्ख अक्षय वेड्यासारखं वागतोय. शोधायला हवा वसुधा. गडबड आहे. मोठी गडबड आहे. शोधा शोधा म्हणजे सापडे. अरे पण शेवटी मैत्री आलं ना अगदी शेवटच्या पाकळीला. अरे काय वेडायस का तू अक्की. हे असं गुलाबाच्या पाकळ्या तोडून शी लव्ज मी नॉट. अरे कॉलेज लाईफ मध्ये ठीक होतं यार. आणि ह्या उत्तरावर तू कसा काय विश्वास ठेवू शकतोस. चल. अरे प्रेमाच्या बाबतीत हाच फंडा वापरतात ना.
प्रेमाचा संबंध मनाशी असतो, मनाचा कौल महत्वाचा. मिळाला कौल शेवटच्या पाकळीला मैत्री म्हणून. मॅड आहेस का तू? अरे पंक्या, पण दुसरा कुठला मार्ग सुचत नाहीये मला. ती जे वागते ना त्यातून नेमका अर्थ काढणं ना खूप अवघड होऊन बसले माझ्यासाठी. मित्र म्हणून आम्ही खूप धमाल केली अरे. आता माझ्या आजारपणामुळे आमच्यातली धमाल आहे ना ही गायब झालीये. जरा अमृता सिरियस झालीये, पण हा सिरियसनेस कशामुळे आलाय? म्हणजे माझ्या प्रेमात पडले म्हणून आलाय का माझ्या काळजीपोटी आलाय हेच मला कळत नाहीये. त्यामुळे मला नेमकं काय ते कळत नाहीये. कळतोय तुला माझा प्रॉब्लेम? बरं ठीक आहे. अक्की तू एक काम कर, तू मला म्हणायचंस बघ, नाही प्रसंग मला नीटचा आठवत नाहीये, पण तू सांगायचंस की अमृता तुला असं म्हणायची, म्हणजे अमृता तुला सांगायची मला हे नाही जमणार, मी काय तुझी बायको आहे का, या टाईप आठवते? अरे मग आठव आणि तसंच घडवणार. अच्छा, आपण ती तसं जर नाही म्हणाली तर म्हणजे मी आहे डेंजर झोन मध्ये. बरोबर. ठीक आहे, ओके, आठवतो मी. कळलंय मला काय करायचंय ते. ऑल द बेस्ट. आणि कळवा मला. ठीक आहे, कळवतो. बाय. बाय. पाच 5 मिनिटांनी मला बोलवत होती, या ना माई, या ना माई बघायला काय चाललंय बघा, अक्षयला वेळ लागल्यासारखं वाटतंय आणि इथे नुसता पसारा पडलाय आणि काय नाही काय विचारू नकोस ग बाई. शेवटी म्हणले ही काय थांबणार नाही. गेले तिकडे मी तर कुठे काय गुलाबाई नाहीत आणि पाकळ्या नाहीत. काय चाललेलं असतं तिच्या डोक्यात. सुद्धा म्हणजे ना कशी वागेल याचा नेमच नसतो, काहीतरी वेगळंच असतं तिचं. काही का असे ना, पण घरात आपण सगळे धावतो की नाही, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, नुसतं सगळं घर हसत असतं. खरंय बाई. आता अक्षय जसा घरी आलाय, एक तर अमृता आता अक्षयची छान काळजी घेतेय आणि मुख्य म्हणजे अमृताची तुम्ही काळजी घेताय माई, त्यामुळे तसंही घर हसतच आहे आता. मी कढी केली, जरा चव बघा का. अगो बाई, पण आता मी नाही काय बघणार, तुझी सासूच बघेल आणि सांगेल तुला. बाई बघ बघ बघ. बघा बघा, जमलंय का आपल्या सुनबाईंना? वास खूप छान येतोय ग. सुंदर बाई, खरंच खूप छान झालीये कढी. अमृता मस्त. अरे वा, बाई चाकून बघा. जमते थोडं थोडं. आता हिच्याही हातचं प्रेम उतरायला लागलंय पदार्थांमध्ये माई. अगं सावकाश, हात अजून दुखतोय का ग? अगं तुला लेप देते, तू माझ्याकडनं लावून तरी घे निदान. नाही आहे, खूप कमी झाले आणि आता बरं वाटतंय. आणि आम्हालाही औषध लावता येतं बरं का. मृदुला, आता लेप जो तयार करशील ना तो अक्षयला दे लावायला. नाही म्हणजे कशी पटपट जखम बरी होईल. काय लाजायचं पाद. अगं हॅलो हॅलो. हॅलो. ठेवून दे, जाऊ दे. कोणीच बोललं नाही. असू दे, थोडस मीठ घाल फक्त. अण्णांना थोडस मीठ लागतं. ठीक आहे, येते. वा, चला मृदुला, तयार होते बरं का पुढची फळी. आता हळू आपण रिटायर्ड व्हायला हवं. अरे माई.